नमस्कार, बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण प्रजासत्ताक दिन 2025 साठी धडाकेबाज असे अतिशय सोपे 10 ओळींचे मराठी भाषण बघणार आहोत। हे भाषण आकर्षक व लेटेस्ट आहे। तर चला मग सुरुवात करूयात। आपले स्वातंत्र्य स्मरण देतो, आपले स्वातंत्र्य स्मरण देतो अनेकांच्या बलिदानाचे, त्याचे राखणे पावित्र्य कर्तव्य असे आमुचे, कर्तव्य असे आमुचे। सर्वांना माझा नमस्कार। आज आपण 26 जानेवारी 2025 या दिवशी भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत। माझे नाव श्रेया माळी आणि सर्वप्रथम सर्वांना माझ्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। प्रजासत्ताक दिन हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे। सन 1950 मध्ये या दिवशी भारतामध्ये स्वतःचे संविधान लागू करण्यात आले। हा दिवस सर्व भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण या दिवशी आपण आपल्या देशाच्या लोकशाही मूल्यांची, एकतेची आणि स्वातंत्र्याची शपथ घेतली। आपल्या भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असून ते बनवण्यासाठी तब्बल 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवसांचा कालावधी लागला। म्हणूनच सर्व भारतीयांसाठी प्रजासत्ताक दिन हा एक अभिमानाचा दिवस आहे। माझ्या भाषणाच्या शेवटी मी सांगू इच्छिते की भारत हा लोकशाही देश आहे, ज्यामध्ये लोकांना त्यांच्या देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळते। आपला देश आणखी चांगला करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत। मला माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। अवघ्या जगाला मार्गदर्शक ठरणाऱ्या भारतीय लोकतंत्राच्या प्रजासत्ताक दिन चिरायू हो। जय हिंद, जय भारत। धन्यवाद मित्रमैत्रिणींनो। जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।